Vido de
भद्रं पश्येम चतुर्त्राः स्थिरैरङ्गैः सुभागो तनोमे पश्येमहि देवरिदं जलायोः कथमिन्नो जरदो वन्दे देवाचक्रा जलसन्दनो नाम पुत्रादो यत्र विदभं भवन्ति मानो मध्य श्रीयोदायुर्गन्धो अदितिरन्तरिक्षमदितिर्माता सविता रुद्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जलित्वं सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनादे भवे भवस्वमान् भगवद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमदनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्यो घोरघोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिः ब्रह्मणोऽधिपतिः ब्रह्म शिवो मे अस्तु दाशो नमो हिरण्यमाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यवतये अम्बिकावतये उमावतये पशुपतये नमो नमः ब्रह्मवे नमः नमस्ते अस्तु भगवन् श्रीश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय विपुलान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः जातवेदसे तु नमाम सोममराय यदोऽग्निराय वेदः सः प्रसुगाश्वावेव सन्दन्तरिताभिः इदं विष्णुर्विचक्रमे तेतानि दशेमदम् समूलस्य भागो सुरे स्वाहा नमस्ते जातदेवानि सरस्वती विद्महे सर्वसिद्धे च धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् ॐ वन्दे कामदे भूतात्मानि जय सर्वगते देवे कालरात्रि नमोऽस्ते ब्रह्मवे नमः नमस्ते अस्तु भगवन् श्रीश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः कल्याणगुणार्णवाय श्रीनीलकण्ठाय निरञ्जनाय आराधकाय नमो नमस्ते धिक्काररूपाय नमो नमस्ते वेदान्तवन्दे सुसद्गुणाय गुणप्रवीणाय गुणाश्रयाय श्रीविश्वनाथाय नमो नमस्ते काशीनिवासाय नमो नमस्ते अजातसौन्दर्यसुधानिधान समृद्धिरूपाय श्रीमाधवाय धाराधराय नमो नमस्ते धारास्वरूपाय नमो नमस्ते निहारताराकरकाकराय प्रभो पाहि नमो नमस्ते नमः पार्वती परे शिव हर हर महादेव
आता श्री गुरुदेवांचं आगमन झालेलं आहे. आता संस्थेचे व्हाईस चेअरमन जयकुमार देगावकर यांच्याकडून समोर 2 कुंभ आहेत. ज्या एका कुंभामध्ये पाणी घालून पूजा करणार आहोत, दुसऱ्या कुंभामध्ये फळं घालणार आहोत. ही पूजा आज काय करायची तर दुर्गादेवी कृपांकित सप्तमी हा पर्वकाल आहे. आज ह्या पर्वकालावर भगवती योगेश्वरी समवेत महाकाल देवतांचे आपण पूजन अर्चन आणि आरती करणार आहोत. आरती झाल्यानंतर श्री गुरुदेवांचं प्रवचन होणार. आज दुर्गादेवी कृपांकित सप्तमी असं का म्हणावं तर श्री गुरुदेवांनी गेल्या वेळेस आणि त्याच्या गेल्या वेळेस सांगितलेलं आहे. आधी प्राचीन काळी भगवान सूर्यनारायणाचं तेज कमी झालेलं होतं. मग सर्व देवतांनी भगवती देवीला दुर्गा देवीला प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर दुर्गा देवीने तिच्या नाकातील एक नथणी सूर्यनारायणाला टाकली आणि त्या एका नदीतून भगवान सूर्यनारायणांना समस्त तेज प्राप्त झालं. या प्रीत्यर्थ आपण हे पूजन करत आहोत. हे पूजन केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे अन्न पाणी कशाची कमतरता भासत नाही. हे अख्खे सोबत प्राप्त होतं म्हणून आपण आजच्या दिवशी हे पूजन करावं. यं वायुतत्त्वात्मकं उपाध्यक्षरां कल्पयामि क्षरां समर्पयामि रं यशत्वात्मं दीपाक्षरां समर्पयामि वं अमृतत्वात्मने निवेद्यं निवेदयामि. अमृत नैवेद्यं निवेदयामि. ओम प्राणाय स्वाहाय 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 नमः. नमस्कार करा. सहा संकल्पात्मकां सर्वोपचारां समर्पयामि. नमस्कारं समर्पयामि. आता एक कलश आता जे 2 कुंभ पूजन केलेले आहे ते कुंभ घेऊन जाऊन सर्व देवांना प्रदक्षिणा करून येतो.
त्यानंतर नेहमी आलेले आहे पूजा करतो, त्यानंतर अर्चना सुरू होईल. कालभैरवांची अर्चना करतो. कालभैरवषष्ठी नाम श्री गुरुदेव रचलेले कालभैरवांची 60 नामावली आहे. त्यांचं अर्चना आपण करणार आहोत. त्याचबरोबर श्री योगेश्वरी देवीचे 24 नामावली यांची अर्चना आणि त्यानंतर श्री गुरुदेवांनी रचलेलीच कालभैरवांची जयकारात्मक आरती आपण करणार आहोत. त्यानंतर श्री गुरुदेवांचं प्रवचन होईल. आता अर्चना सुरू होणार आहे. श्री गणेश गुरु शुभचिदंबरेश्वर कुलिष्ठ देवताभ्यो नमः. अद्य शुभे देशे काले च अस्मत् नानानाम गोत्रयुक्तानां नानानामकानां यजमानानां सर्वेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं तथा च सकल विश्वान्तर्गत जीवानां द्विपद चतुष्पद सहितानां समस्त आस्तिकजनानां भगवती श्री योगेश्वरी समवेत महाकालभैरव खंडकृपा कटाक्षानुग्रह प्राप्त्यर्थं परिपूर्ण संरक्षण प्राप्त्यर्थं दुर्गादेवी कृपांकित सप्तमी पर्वकालांतर्गत भगवती श्री योगेश्वरी समवेत महाकालभैरव प्रदोषकाल समये अर्चना पूजनमहंच करिष्ये. श्री गणेश गुरु शिवचिदंबरेश्वर कुलिष्ठ देवताभ्यो नमो नमः. नमो भगवते महर्षि वसिष्ठपुत्र इंद्र प्रमद श्री वैदालिंद्र महाकवीश्वराय नमो नमः. ओम पंचदश महाभैरवाचार्य श्री पादुकाभ्यो नमो नमः. सर्वांनी माझ्यावर म्हणा. ओम श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ श्री पादुकायै नमो नमः. श्री महाकाल भैरव ध्यानं नमामि कज्जलाभासं त्रिनेत्रं चन्द्रशेखरं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. शूलटङ्कपाशदण्डपाणिभूषितविग्रहं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. सर्पभूषित सर्वाङ्गं व्यालयज्ञोपवीदिनं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. काष्ठकविभूषित जटामण्डलमण्डितं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. शताधिकमुण्डमाला धृतवक्षस्थं शिवं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. हेमाभपादुकायुग्मा भूषितचरणद्वयं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. योगेश्वरी समाशित वामदेहं सुशोभनं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. दुष्टासुरनाशदक्षं साधुरक्षणतत्परं देवदेवं महाकालं भैरवं प्रणमाम्यहम्. ॐ सरोजस्तान् विभुजां स्वर्णालङ्कारभूषितां महाकालवामसंस्थां योगेशिं प्रणमाम्यहम्. महाचण्डयोगेश्वर पूजितां चन्द्रशेखरां त्रिनेत्रभूषितां वन्दे स्वर्णाभां कालिकेश्वरीम्. महाकालध्यानमग्नां तपोज्ज्वलशरीरिणीं वन्दे तां कालिकादेवीं महायोगेश्वरी शिवाम्. ध्यानमग्ना चतुष्षष्ठी योगिनी परिपूजितां भैरवीं करुणापूर्णां भक्तां मधुगां भजे. पञ्चमुण्डासनासीनां पञ्चब्रह्मसु सेवितां पञ्चवीरावलिपूज्यां योगेशिं कालिकां भजे. ॐ ह्रीं योगेश्वर्यै नमः. ह्रीं महाभैरव्यै नमः. ॐ ह्रीं महाकाल्यै नमः. ह्रीं स्वर्णाभायै नमः. ॐ ह्रीं पञ्चमुण्डासनासीनायै नमः. ह्रीं पञ्चब्रह्मपूज्यायै नमः. ॐ ह्रीं पञ्चवीरावलिपूज्यायै नमः. ह्रीं चतुष्षष्ठी योगिनी पूजितायै नमः. ॐ ह्रीं महाकालभैरव वामाङ्कस्थायै नमः. ॐ ह्रीं कमलहस्तायै नमः. ॐ ह्रीं अभयदायै नमः. ॐ ह्रीं वरदायै नमः. ॐ ह्रीं
कामदुघायै नमः ह्रीं करुणापुरी नेत्रायै नमः ॐ ह्रीं त्रिनेत्रायै नमः ह्रीं अरदचन्द्रधरायै नमः ॐ ह्रीं तपस्या दग्धस्वर्णाङ्गायै नमः ह्रीं जगन्मात्रै नमः ॐ ह्रीं महाचण्डयोगेश्वर्यै नमः ह्रीं योगीजन हृदयस्थायै नमः ॐ ह्रीं कुङ्कुमप्रियायै नमः ह्रीं शोणवस्त्रायै नमः ॐ ह्रीं सर्वालङ्कारभूषितायै नमः ह्रीं कपालकुण्डलायै नमः ॐ ह्रीं विश्वानन्दकर्ये योगेश्वर्यै नमः ह्रीं योगेश्वरी मात्रै नमः ॐ श्री ओङ्कारात्मकशब्दब्रह्ममयाय श्रीमहाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री महामन्त्रमयजयध्वनिप्रियाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री हानिवृद्धि सुखदुःखद्वन्द्वपराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री कालसर्पभयदर्शकाय श्री श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री रक्षकाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री लास्यनर्तना शक्तभैरवी शक्ति समाश्रयाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री यज्ञदानदपकर्मसुसेविताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री नतजनवत्सलाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री वराभयकराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री महाभीम भवदुःखविनाशकाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री पूर्णाहन्ता भावभैरवे शक्तिस्समाश्रयाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री योगेशे समवेताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री परमशिवाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री मल्लारे पुटुकादिनिषेविताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री भरणरमण वमनादिकृत्यरताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री भीरूणां भयप्रदाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री निश्चलाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री रत्नपादुकायुत पदकमलाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री सर्पात्मकटिबन्धाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री भीतिहराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री शूलटङ्कधराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री पाशदण्डधराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री खण्डकालमनब्रह्ममुण्डधराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री महाकालाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री शिवाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री व्यालात्मक कोपवीत सुशोभिताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री लिप्यष्टकवरगात्मकमुण्डमालाधराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री हराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री नीलकण्ठाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री अहिभूषणाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री सुन्दराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री अहिकुण्ठधरस्त्रोत्राय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री धीरवराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री नेत्रत्रयभूषित मुखमण्डलाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री उग्रमुण्ड शशिखण्डजटाधराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री कृष्णवर्णयुतदेहाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री सुमङ्गलाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री श्मशान भस्माङ्कित सर्वाङ्गाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री विचित्रताण्डव नर्तन तत्पराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री अनहत डम्बरो नाद विनिन्दिताय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री रहस्य गायन दुष्टाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री शुभङ्कराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री गीतिकलाधिपाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री गानमनोहराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री क्रोधानलयुतनेत्राय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री भयङ्कराय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री घोरदंष्ट्राय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री दृष्टान्तकाय श्री महाकालभैरवस्वामिने नमः ॐ श्री
विग्रहदारुणाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री निष्ठुराय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री असुर विनाशकाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री सुरमुनि पालकाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री काल भयंकराय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री काशिकापुरी रक्षकाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री शिव गणध्ययाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री सदाशिवाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री सुवर्ण नगराधिपाय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री सुरपूज्याय श्री महाकाल भैरव स्वामिने नमः। ओम श्री आदि जगत गुरु शंकर यतिवर भगवत संस्तुताय श्री महाकाल भैरव स्वामिने नमो नमः। ओम श्री श्रीनिवास शिर पद्म समर्चिताय श्री महाकाल भैरव स्वामिने नमो नमः। सर्वांनी हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणून घ्या, माझ्या पाठी म्हणा ओम पंच मुंडासन अधिष्ठित भगवती श्री महाभैरवी स्वर्णकालिका योगेश्वरी समवेत श्री महाकाल भैरवाय नमो नमः। त्यानंतर कालभैरवांचे जयकारात्मक आरती होणार आहे। सगळे बसून राहा। भम भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भम भैरव सुखा सुंदर बपुधर सुंदर बपुधर सुंदर बपुधर भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव नारायण शिव रक्षक शिव रक्षक शिव रक्षक शिव भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव लोकत्रय 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव महाकाल शिव महाकाल शिव महाकाल शिव भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव मृत्युनाशर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव रुद्रशूलर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव मुक्तडंगलर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव मुक्तनाशर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव मुक्तदंडलर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव दुष्टनाशर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव साधु रक्षक साधु रक्षक साधु रक्षक भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव देव रक्षक देव रक्षक देव रक्षक भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव जगन्नाथक 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव लोकेश्वर मंडिलेश्वर भूतलेश्वर भूतलेश्वर भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव चंडयोगिनी प्रियकरेश्वर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव मुंडाशकर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव कपाल कुंडल कपाल कुंडल कपाल कुंडल भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव शक्ति धारक प्रभुवर धारक प्रभुवर धारक प्रभुवर भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव शिवानंदकर 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 भम भैरव भैरवे जय भैरवे जय भैरवे जय भम भैरव श्रीनिवास गुरु ईश्वर शुभकर ईश्वर शुभकर ईश्वर शुभकर ओम भगवते श्री योगेश्वरी समवेत भगवान श्री महाकाल भैरव महास्वामी नाम जयोस्तु 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 भगवते श्री योगेश समवेत महाकाल भैरव भगवान की जय। भगवते श्री योगेश समवेत महाकाल भैरव भगवान की जय।
तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात तिथूनच हात वर करून आपण भगवंताच्या आरती घेतो, प्रणाम करून नमस्कार करावा. महाकाल भैरव भगवान की जय. अनेन मत्कृतेन दुर्गादेवी कृपांकित सप्तमी पर्वकालांतर्गत प्रदोषकालसमये भगवती श्री योगेश्वर समवेत महाकाल भैरव अर्चन पूजन प्रियतान्न मम. महाकाल भैरव भगवान की जय. या ठिकाणी कालभैरव आणि भगवती योगेश्वरांची अर्चना संपन्न झालेली आहे, आरती झालेली आहे. त्यानंतर श्री गुरुदेव सत्कार संस्थे चालक करतील, त्यांना विनंती करतो सत्कार करावा. केतवे जगतामेव संसारानवसेतवे प्रभवे सर्वविद्यानां शिवाय गुरवे नमः. सगळ्यांनी श्री गुरुदेवांना सर्व साधक भक्तगणाकडून आणि संस्थेकडून विनंती करतो की गुरुदेवांनी प्रवचन सुरू करा. श्री गणेश गुरु शिव चिदंबरेश्वर कुलेष्टा देवता श्रीपादुकाभ्यो नमो नमो नमः. श्री गणेश भगवती श्री दक्षिणा कालिकांबा भगवती श्री महालक्ष्मी समवेत भगवान श्री विष्णु भगवती श्री शारदांबा समवेत भगवती श्री योगेश्वरी समवेत भगवान श्री महाकाल भैरव श्री पादुकाभ्यो नमो नमो नमः. आजच्या या शुभ दिनाचं शुभ पर्वकालाचं काय महत्व आहे, आपल्याला येथील जे प्रधान अर्चक आहेत वेदमूर्ती श्री व्यंकटेश कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहेच आहे. हा पर्वकाल इथे संपन्न होण्याचं मला वाटतं हे 3रं वर्ष आहे. काय याचं महत्व आहे हे त्यांनी सांगितलंय, पण मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो तुम्हाला. पूर्वी कोणे एकेकाळी आसुरी शक्तींनी भगवान सूर्यनारायणाचं तेज कमी केलं किंवा त्याला निरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि तोही अशा कालखंडात की जेव्हा सूर्यनारायणाचं तेज वाढत असतं. आता मकर संक्रमण झालेलं आहे, हो की नाही? इथून पुढे उत्तरायण सुरू होतं. सूर्यशक्ती वाढू लागते, अधिक प्रभावी होऊ लागते. आणि सूर्यशक्तीचा किती लाभ आहे आपल्याला सांगायला नको, हो की नाही? परंतु अशा या कालखंडामध्ये त्या आसुरी शक्तींनी, आसुरी व्यक्ती आणि त्यांचे समूह ते प्रत्येक कालात असतात, आजच असतात, मागे नव्हते किंवा मागेच असतात, आज नसतात असं नाही. दिव्य शक्ती आणि आसुरी शक्ती त्यांनी युक्त असलेले दिव्य समूह आणि आसुरी समूह या विश्वामध्ये अनादिकालापासून त्यांचा द्वंद्व चाललेला आहे.
अशा त्या प्राचीन काळातील त्या आसुरी शक्तींनी, त्या आसुरी शक्ती असलेल्या आसुरी व्यक्ती आणि समूहांनी साक्षात सूर्यावरच आक्रमण केलं. बघा कसं आहे हे. आणि भगवान सूर्यनारायणाचं तेज अकाली कमी होऊ लागलं. त्याचे जे काही दुष्परिणाम जीवसृष्टीवर होऊ लागले ते पाहून सर्व देवतांनी, किती आहेत देवता एकंदर, 33 देवता आहेत मुख्य, आणि त्यांचे असंख्य आविष्कार म्हणून 33 कोटी देवता. आपल्या सनातन धर्मावर टीका करताना किंवा त्याची खिल्ली उडवताना काही जण म्हणतात, हे कसले 33 कोटी देव कुठून आणले तुम्ही? आणि आपल्या लोकांना काही माहित नाही ना. आपल्या लोकांना आपल्या धर्माचं काहीच माहित नाही. हे जे अज्ञान आहे स्वतःच्या धर्मासंबंधीच, त्याला कोण जबाबदार आहे हे आता ज्यानं त्यांनी विचार करावा त्याचा. मी काय बोलतो कळालं? कोणीतरी परधर्मीयांनी विचारलं तुम्हाला की तुमच्याकडे 33 कोटी देवता आहेत म्हणे, सांगा बरं कोण आहेत ते. तर तुम्हाला खरंच किती जणांना उत्तर देता येईल सांगा बरं? त्यांना त्यांच्या धर्माबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्या घरातील 5 वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांजवळ असतं की तुमच्या धर्मात हे असं का आहे, ते उत्तर देतात. तशी आपली स्थिती आहे का हो? आपल्याला विचारलं असंच कुठल्या तरी परधर्मीयांनी की तुम्ही अनेक देव मानता. हो, आम्ही अनेक देवही मानतो आणि एक देवही मानतो. एकातून अनेक काय होत असतात, प्रगट होत असतात, आणि पुन्हा अनेकांचा एकामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. हो की नाही? अनेक देवतातून एक देवी प्रगट झाली. हो की नाही? बघा तुम्ही सप्तशतीचं आख्यान बघा. हे सगळे देव एकत्र आले आणि सगळ्यांनी आपल्या तेजामधून एक देवी तयार केली, प्रगट केली, ती दुर्गा देवी. कशातून ती प्रगट? अनेकामधून एक, आणि पुन्हा एकामधून अनेक. आमच्याकडे दोन्ही आहे, लक्षात. एकच तो भगवान विष्णू श्रीकृष्ण, त्याने विश्वरूप दर्शनामध्ये अनेक देव आपल्यामधून प्रगट करून, हो की नाही, एकामधून अनेक, आणि पुन्हा अनेकांमधून एक. मी काय बोलतो कळालं? असा आहे आमचा हा सनातन धर्म. तर किती आहेत? हो, अनंतावई देवा. हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये हा विषय आलाय. तिथे त्या काळातील एक अत्यंत साध्वी विदुषी, तिचं नाव गार्गी, लक्षात घ्या. नाव काय तिचं? स्त्री होती ती, गर्ग मुनींच्या कुळातली होती म्हणून तिचं नाव गार्गी, लक्षात आलं. अत्यंत विद्वान होती. आणि त्यावेळेचा जो राजा जनक, त्याच्या दरबारामध्ये ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य उपस्थित झाले असताना त्या सभेमध्ये ती येते आणि याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न करू लागते, किती देव आहेत, देवांचं लक्षण काय?
दे उत्तर. आणि तिला उत्तर कोण देत असतात? याज्ञवल्क्य ऋषी देत असतात. म्हणजे ते किती विद्वान असेल पहा. गार्गी वाचक नवी असं तिचं वर्णन आहे. तर ते तिथे सांगतात किती देवता? 33 देवता आहे. किती? 33. 12 आदित्य देवता आहेत, 11 रुद्र देवता, 8 वसुदेवता आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले बघा बरं? 12 आदित्य म्हणून 12 महिने आहेत. प्रत्येक एकेका महिन्यामध्ये एक एक आदित्य काय असतो? प्रमुख असतो. 12 आदित्य, 11 रुद्र, एकेका शिवरात्रीमध्ये एक एक काय असतो? रुद्र असतो. महाशिवरात्रीला 11वा रुद्र असतो. कळालं? आणि वसू किती आहेत? 8 वसू आहेत. किती झाले? 31 झाले. अधिक 2 देवता कोण? अश्विनी कुमार. म्हणून किती झाले? 33. त्यांचे असंख्य आविष्कार म्हणून 33 कोटी म्हणायचे. सगळे आज जे काही देव आपण गणपती, शंकर, विष्णू, अमुक देव, हे सगळ्यांचा समावेश या 33 मध्ये होत असतो. तर या सगळ्या देवशक्ती भगवती दुर्गांबिकेला शरण जातात की असुरांनी आदित्यांवरच हल्ला केलेला आहे. कोणावर? सूर्यशक्तीवरच. त्याचं तेज कमी करतायत ते. तेव्हा ती माता म्हणते निश्चिंत राहा. आणि ती आपल्या नेत्रातील, आपल्या त्या कर्णफुलातील एक कर्णफूल असं फेकते ब्रह्मांडामध्ये आणि पुन्हा ती सूर्यशक्ती जागृत होते. अशी कथा. त्याच्या पाठीमागे फार मोठं काय आहे? योग रहस्य आहे. ते मी इथं सांगत बसत नाही. परंतु या कथेला अनुसरून आपलं सनातन धर्माचं शास्त्र आपल्याला काय करायला सांगतो ते मात्र सांगतो तुम्हाला. की आजचा जो दिवस आहे तो जलदान आणि अन्नदानाचा आहे. कशाचा? हो. दीनांध कृपणेभ्यो अन्नं दत्वा. दीन, अंध आणि कृपण. कृपण म्हणजे गरीब. कोण? हा, ज्यांना 2 वेळेचं सुद्धा जेवण मिळत नाही त्यांना गरीब म्हणायचं बरं का. केवळ ते झोपडपट्टीत राहतात म्हणून ते गरीब असतीलच असं नाही. हा, गरीब कुणाला म्हणायचं? ज्यांना 2 वेळचं जेवण मिळण्याची पण भ्रांत आहे. सकाळचं मिळालं तर संध्याकाळी मिळेलच असं नाही, संध्याकाळचं मिळालं तर उद्या सकाळी मिळेलच असं नाही. इतकी जी माणसं काय असतात? हा, दरिद्री असतात प्रारब्धामुळं. दुसरं काय? त्यांना कृपण असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? कृपण. दीन. आता जे कृपण नाहीये, म्हणजे ज्यांच्याजवळ काय नाहीये, म्हणजे बाबा 2 वेळेला जेवायला मिळत नाही असे नाही, पण जे दीन झालेले आहेत, असे काही रोग झालेले आहेत त्यांना, बरं का, की असलेल्या धनाचा उपयोग करू शकत नाही. पाणी मिळणं सुद्धा त्यांना काय झालं का, पाणी गिळणं नाही का, शिरेतून देतात बघा इंजेक्शन, हो की नाही, त्यांना म्हटलेलं आहे दीन, दैन्याचा हार. की आवश्यक ते विषयोपभोग भोगण्याची बाह्य सामग्री असून सुद्धा ज्यांना शरीर साथ देत नाही अशी माणसं.
त्यांना म्हणायचं दीन. कळाल? आणि अंध, आता अंध म्हणजे ज्यांना आज आपण दिव्यांग म्हणतो, शारीरिक व्यंग असलेली माणसं. हल्ली त्यांना अपंग म्हणत नाही, आपण त्यांना हल्ली काय म्हणू लागलो? दिव्यांग म्हणू लागलेलो. कळालं? असे जे लोक असतात त्यांना काय करावं? आज जलदान आणि अन्नदान करावं. काय होतं म्हणले त्यामुळं? तर आपण शेवटी सामान्य माणसं आहोत. काही ना काही आपल्या हातातून, आपल्याकडून अपराध घडत असतात की नाही? हा, शारीरिक अपराध घडतात, वाचिक अपराध घडतात, मानसिक अपराध. शारीरिक अपराध म्हणजे काय? कोणाला तरी शारीरिक स्तरावर उपद्रव देणं, शारीरिक अपराध. वाचिक अपराध, बोलून एखाद्याचा काय करणं? हा, एखाद्याला दुःख देणं वाणीद्वारे, तुझा अमुक अमुक होईल वगैरे. वाणीद्वारे केले जाणारे उपद्रव आणि मानसिक उपद्रव. कदाचित आपण शरीरानं कुणाला उपद्रव दिलेला नसेल, वाणीनं दिलेला नसेल, पण मनानं तरी म्हणून की आपण त्यांचा अमुक होवो तमुक होवो असं. हे जे त्रिविध अपराध आहेत, त्या त्रिविध अपराधांबद्दल क्षमा केली जाते जर या दिवशी आपण काय केलं? दीन, अंध आणि कृपणांना अन्न आणि जलदान दिलं तर. लक्षात आलं का? तर मग कारण काय आहे, हे जे भगवान बसलेले आहेत ना समोर, ते फार कडक आहेत. लक्षात घ्या. हे जे त्यांच्याजवळ क्षमा नाहीये. काय नाही? काय नाही यांच्याजवळ. अपराध केला की ते काय देतात? दंड देतातच, आणि अतिशय कठोर दंड देतात. मी काय बोललो कळालं? तेव्हा हे कोण आहे? दंड देणारे न्यायाधीश आहे. काय आहे? हो, न्यायाधीश फक्त न्याय देतात आणि दंड देणारे पोलीस वेगळेच असतात. हो की नाही? पोलीस खातं. इथं तसं नाहीये. हे न्यायही देतात आणि तिथंच काय देतात? दंडही देतात. म्हणून यांच्या समोर जाताना खूप सांभाळून जायचं असतं. कळालं का? तर असे हे दंडाधिकारी न्यायाधीश, त्यांना जर आज प्रार्थना केली की आमच्या हातून शारीरिक, वाणीचे, शरीराद्वारे, वाणीद्वारे, मनाद्वारे जे काही अपराध झालेले आहेत, झालेले असतात की नसतात? असतात ना? अगदी साधं उदाहरण देतो. कशी माणसाची उपद्रव देण्याची पद्धत असते. आपल्याला माहितीये की एखाद्या माणसाला काय झालेली आहे, शिक्षा झालेली आहे आणि तो जाऊन तुरुंगात जाऊन बाहेर आलेला आहे, असं आपल्याला समजा माहित असेल. तर म्हणलं, काय कधी आला सुटून बाहेर तुरुंगातून? असं बोलतात बघा लोक. असं करून त्याच्या मनाला काय दिलं? दुःख दिलं. त्याने काही अपराध केलेला असेल, त्याला काही शिक्षा दिली असेल, तुझ्याशी काय संबंध रे बाबा? तू त्याला का करायला लागलंस तसं? त्याच्या अपराधीपणाची जाणीव करून देऊन तू त्याच्यामध्ये अपराध गंड का तयार करतोस? असा अपराध गंड तयार करणं, हीनगंड तयार करणं, हे सुद्धा वाणीद्वारे केलेली हिंसा आहे. काय आहे? एखाद्याचं शारीरिक व्यंग असतं. काय असतं? व्यंग असतं. गुटका असेल थोडासा. कसा असेल? गुटका असेल तर त्याच्याकडे बघून म्हणतात, वा, उंची फार छान आहे हो तुमची, असं म्हणतात. असं का करायचं? करतात की नाही लोक?
काय केलीस तू? हिंसा केलीस तू. इतके असंख्य काय होत असतात आपल्या हातून, अपराध होत असतात. मग त्याची दुःख उत्कट पापांचं फल ताबडतोब मिळतं. कसं मिळतं? ताबडतोब. त्याला पुढचा जन्म घ्यावा लागत नाही. असं हे आपलं अनेक अपराधांनी भरलेलं आयुष्य, त्याची फळं आपण दुःख रूपानं भोगत जात असतो. आपल्याला वाटतं एवढं दुःख आमच्या वाट्याला का आलेलं आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. नाही, असं नाही, तसं नसतं. दुःख हे कमी अधिक प्रमाणात सर्वांच्याच वाट्याला येत असते. तिथे काय नाहीये, तिथे तरतम भाव काही नसतं. असं हे अपराधपूर्ण जे जीवन असतं, ते जीवन जगणाऱ्या माणसांना कुठेतरी आता काय हवा? एक सुटकेचा निश्वास हवा. म्हणून आपल्या शास्त्रकारांनी काही आपल्याला काय दिल्या? सुटकेच्या, हो की नाही, या सगळ्या अपराधाच्या ओझ्यातून आपण बाहेर पडावं. पण सुटकेच्या काही संधी आपल्याला दिल्या. त्यातील संधी म्हणजे आजचा दिवस, हे पर्व काल. या दिवशी भगवती योगेश्वरी समवेत भगवान श्री महाकाल भैरव यांची प्रार्थना करावी की जे काही जाणून अजाणता दोन्ही होऊ शकतो. जाणून सुद्धा काय होऊ शकतात? अपराध होतात. अजाणता सुद्धा काय होतात? अपराध होतात. या सगळ्या अपराधांबद्दल आम्हाला काय असावी? क्षमा असावी. असं म्हणून जितकं शक्य आहे तितकं आज काय करावं? दीन, अंध आणि कुरपणांना जलदान आणि अन्नदान करावं. जितकं शक्य आहे तितकं. कसं? जेवढं शक्य आहे तेवढं. शक्यतेच्या कोटीत तुम्ही. धर्म काय सांगतो? तुम्हाला सांगतो, धर्माचं हे वैशिष्ट्य आपल्या सनातन धर्माचं, जे तुम्हाला शक्य नाही ते करायला जाऊ नका. काय करू नका? असं नाही म्हणायचं मी 1 कोटी लोकांना जेवायला घालतो, असं नको म्हणूस. कळलं का? कारण ते तुझ्या शक्यतेच्या बाहेर आहे. मी काय बोलतो कळालं का? हो, आता एवढा तो कुंभमेळा झाला बघा. तिथे एका मोठ्या उद्योगपतीने सांगितलं की इथे लोक जेवढे लोक येतील त्यांना काय करायचं? जेवायला घालायचं. बरोबर आहे. त्याच्यावर तेवढं काय सामर्थ्य आहेही. त्यांनी जवळजवळ आता किती 56 कोटी लोक येऊन गेले म्हणजे किती लोक जेवले असतील बघा बरं. हा, आता ते त्याचं सामर्थ्य आहे. कुणाचं? आपल्या सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य. तुला जे जमत नाही ते करायला जाऊ नकोस. काय? पण जे तुला जमतंय ते न करता राहू नकोस. मी काय बोललो कळालं का? जे विहित कर्म करणं तुला शक्य आहे ते टाळू नकोस. कर ते प्रयत्नपूर्वक. एका कुत्र्याला एखादी भाकरी देणं तुला शक्य आहे ना? दे, मग तेवढंच दे, काही हरकत नाही. तुला असं कोणी म्हणत नाही की तू 1000 लोकांना अन्न संतर्पण कर. तुला काय शक्य आहे? झाडाखाली मुंग्या आहेत, त्यांना थोडीशी काय साखर टाकून शक्य आहे ना तुला? कर, तेवढं कर. मला तेवढंच शक्य आहे म्हणजे तेवढंच कर. जे शक्य आहे ते न करता राहणं हा अपराध. जो धर्म करणं, जे विहित कर्म करणं आपल्या शक्यतेच्या कोटीमध्ये येतं, ते न करता केवळ आळसानं किंवा बेफिकिरीनं ते न करणं हा काय होतो? अपराध होतो. झाड आहे काय आहे? लोक जाताना, रस्त्याने जाताना झाड अशी ओरबडतात बघ, हो की नाही? दुसऱ्याच्या बंगल्यात काय आलेली असतात? फळं फुलं आलेली असतात. हा गेलेला असतो आणि बाहेर ओरबडतो. चोरी, आणि ते तिथं ती फुलं तोडून घरच्या देवाला वाहतो.
काय केली त्यांनी? अहो, चोरी केली, चोरी. लक्षात आलं का? मी काय बोलतो कळालं? नाही म्हणजे आम्ही कुणाच्या मालकीचं हे झाड नाही, रस्त्यावरची झाड आहेत, अं, सार्वजनिक झाड आहेत ती, म्हणजे कोणती? ठीक आहे, काय हरकत नाही. तिथली फुलं आता नाही का मध्ये त्या डिव्हायडरवर काय लावलेली आहेत? झाडं लावलेली आहेत. लोक कार मधून जाताना त्यातली फुलं वगैरे काय करतात? तोडतात. बर, काही हरकत नाही. निदान मग काय कर, तुझ्याजवळ जर बाटलीत पाणी असेल तर पाणी तरी घाल, हो की नाही? कुणाला? आणि नमस्कार कर त्यांना. सावलीमध्ये बसलास ना त्यांच्या? हो. उठताना नमस्कार कर, की तुमची सावली तुम्ही आम्हाला दिलीये, हा तुम्ही आमच्यावर काय केला? उपकार केलेला आहे. नुसता नमस्कार केला तरी त्यांनी केलेल्या उपकाराची तू स्मृती ठेवलीस, याची नोंद त्या भगवंताकडे होत असते. कळलं का मी काय बोलतो? इतकं साधं काय आहे हे धर्माचं तत्व आहे, की जे विहित कर्म करणं तुला शक्य आहे ते तू कर. तिथे आळस करू नकोस. काय करू नकोस? तिथे आळस करू नकोस. जे तुला शक्य नाही ते करण्याच्या नादी लागू नकोस. संपलं. इतके सोपं तत्व. तसा आजचा हा दिवस आहे. ज्याला जे शक्य आहे ते त्याने अन्नदान, जलदान या दीनजनांना, कृपणांना करावं. आमचे सद्गुरु देवनाथ भगवान चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे या दिवशी, म्हणजे हा जो दिवस आहे त्या दिवशी त्यांच्या मठातील जे काही त्यांचे सेवक असत त्यांना भस्म आणि कुंकू आणि फळं देऊन हॉस्पिटलमध्ये पाठवायचे. कुठे? की तिथे लोक आजारी आहेत. कोण आहेत? तिथे आजारी आहेत. त्यांना कोणाला भस्माचा प्रसाद द्या, कुंकुवाचा प्रसाद द्या, फळं द्या, देवाचा काय द्या? प्रसाद द्या. ते या दिवशी केलं जायचं. कळालं का? पुण्यकृत्य आहे हे. कोणतं कृत्य आहे? पुण्यकृत्य आहे. ते कोण आहे? सगळे दीन झालेत हॉस्पिटलमध्ये. कोणाच्या नाकात नळी घातली आहे, कोणाच्या कानात नळी घातलेली आहे, कोणाला गिळताच येत नाही, कोणाला गिळलेलं पचत नाही, कोणाला पचलेलं बाहेर पडत नाही. अशी सगळी तिथं काय आहे? तिथे कोण आहेत? सगळे सगळे, हो की नाही? दुःखाच्या मूर्ती बसलेल्या आहेत. हॉस्पिटल म्हणजे काय? दुःखाच्या जिवंत मूर्ती. दुसरं कोण आहे तिथं? कोण असतं तिथं? हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय बघावं? दुःख बघावं. काय? दुःख आकारलेलं आहे, साकार झालं म्हणायचं दुःख या ठिकाणी. आणि तिथं काय? दुःख जात, वर्ण, श्रीमंती, गरिबी बघून येत असतं का? काय हो? नाही. पैसा असेल तर तो काय असेल? तो कुठल्या तरी पैसा असेल तर तो कोणी, लक्षात आलं का, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाईल. पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तरी काय झालं? तिथं रोग आहेच आहे, बरोबर. रोग असं म्हणे तू मोठ्या हॉस्पिटलमध्ये आलास म्हणून मी आता तुला सोडतो, असं नाही म्हणत तुला. माझं बोलणं समजतंय का? गरीब आहेत ते कुठे गेले? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. हो की नाही? म्हणून तो म्हणतो काय, रोग तू इथं फुकट उपचार घेतोस म्हणून मी तुला सोडतो, असं तरी म्हणतो का? काही नाही. हे आपण केलेले विभाग आहेत. श्रीमंतांनी अमक्या अमक्या ठिकाणी जायचं, तिथं ह्याच्यामध्ये काय असतं म्हणले, तिथं रूमला भाडं 1,00,000 रुपये डेली असतं. बरं म्हणले, काय? पण म्हणून रोग असं म्हणत नाही की 1,00,000 रुपये तू डेली भाडं देतोस म्हणून मी आता तुला काय करतो? सोडतो. नाही. काय आहे मग हे? तिथं सगळी माणसं, दुःखामध्ये सगळी माणसं काय होतात? समान होतात. काय होतात? तिथं श्रीमंत श्रीमंत राहत नाही, गरीब गरीब राहत नाही, विद्वान विद्वान राहत नाही, हा, मूर्ख मूर्ख राहत नाही, झोपडपट्टीतला झोपडपट्टीतला नसतो, पंचतारांकित हॉटेल मधला नसतो. सगळे दुःखामध्ये काय होतात?
ऑल आर इक्वल, रिमेंबर, ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ मिझरी. माझं बोलणं समजलं का? त्यांना म्हणायचं दीन. काय म्हणायचं? दीन. तर आजच्या दिवशी त्या भगवती दुर्गांबिकेनं सांगितलेलं आहे की दीन आणि अंध म्हणजे हे सगळे ज्यांना सामान्य सर्वसामान्य आयुष्य जगणं सुद्धा आता काय झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. त्यांच्यासाठी थोडं तरी काहीतरी द्या. सारखं स्वतःच खात बसू नका. काय ते उठून या खावयाची चिंता आपल्या हितानं आठवीस. आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे कसलं आयुष्य तुमचं, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तू काय करतोस? खाण्याचाच विचार करतोस. आता चहा बरोबर काय खायचं, पण थोडा फिरून आल्यानंतर म्हणतात आता नाश्त्याला काय खायचं. जेवायच्या वेळेला म्हणतो आता जेवण कशाचं करायचं, जेवताना काय खायचं. पुन्हा दुपारी आता काहीतरी आहेच आहे म्हणजे वडे बिडे. संध्याकाळी काय खायचं ते खाण्याचाच विचार. ते उठवून या खावयाची चिंता आणि आपुलिया हिता आठविसी, असं झालं आपलं आयुष्य. तुझं हित, तुझं कल्याण खरं कशामध्ये हे तुला आता कळेन असंच झालं की रे बाबा तसं नको करूस. म्हणले सारखा स्वतःचाच विचार करून स्वतःभोवतीच गरगर 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 असं फिरू नकोस. थोडा इतरांचा पण काय कर, विचार कर. मी काय बोलतो कळालं का? थोडा कुणाचा विचार कर, इतरांचा पण विचार कर. आता ही जी आजचा हा जो पर्वकाल आहे, त्या पर्वकालाशी संबंधित असलेली एक फार सुंदर कथा कालिका पुराणात आलेली आहे. सांगू का तुम्हाला? वेळ आहे का तुम्हाला? नको. मला काय म्हणायचंय लक्षात आहे. कालिका पुराणातली कथा आहे की एक असाच असतो, खूप श्रीमान असतो पण अत्यंत कंजूस असतो. काय असतो? हो, चांगलं चुंगलं करून आपणही खावं, जाऊ दे दुसऱ्यांना नको देऊस. बायका मुलं त्यांना तरी चांगलं चांगलं करून खाऊ घाल ना कुठे. पण खर्च होतो म्हणून हा काही करून देत नसतो बायकोला, काही करू देत नसतो. काहीतरी करून ठेवायचं, शिळं पाक झाल्यानंतर मग ते खायचं. 4-4 दिवस आधी करून ठेवायचं, म्हणजे पुन्हा 3-4 दिवसाचा काय नको स्वयंपाक नकोस. आणि मग ते शिळं पाक वगैरे काय करायचं, खायचं. आणि तेच असलं आपल्या लेकरांना खाऊ घालायचं. कसली मनोवृत्ती असते बघा. बरं तो गरीब होता असं नाही, खूप श्रीमंत होता, पण त्याला खर्च करावा असं वाटायचं नाही. आता तो पैसा साठवून करणार काय कोणास ठाऊक, कुणासाठी साठवणार. शेवटी त्याला एके दिवशी काय वाटतं की आपण शिरा खावा. त्याला स्वतःला शिरा खाणे, शिरा हलवा, शिरा खाण्याची इच्छा होते त्याला. तो बायकोला म्हणतो मला आज शिरा खायचा आहे. ती म्हणजे बाबा काय नवीन जुना, काय सुखाचा दिवस उजाडला म्हणजे. केवढा सुखाचा दिवस उजाडला. नवरा साधं वरण भात करू देत नाही, रोज ताज्या पोळ्या भाकरी करू देत नाही, तो आज शिरा खातो म्हणतो. तिला वाटलं चला सगळ्यांसाठी, आता घरात तिचे काय पुष्कळ पोरं असतील, आज भरपूर शिरा करावा असं तिला वाटत. तो नाही मला फक्त एकट्याला खायचंय म्हणाला. पतिव्रता बायको ती म्हणली जाऊ दे बाबा, नवरा आहे आपला, खायचा असेल तर खार. पण तो म्हणला पण मग इथं जर तो शिरा केला तर मग मला तुमच्या समोर खावं लागेल आणि मग तुमची दृष्ट लागत नाही का म्हटला मला. तुमची नजर नाही का लागणार. ती म्हणली बर काही हरकत नाही, मग इथं तुम्ही शिरा करा आणि अरण्यामध्ये जाऊन खा. अरण्यात जाऊन खा म्हणाली. मग तो म्हणाला हो, पण इथं जर केलं तर त्याचा वास येणार तुम्हाला, मग ते तुम्ही खाल्ल्यासारखं झालं किंवा.
ती म्हणाली, बर मग आता मी असं करते, जे काही रवा, गूळ, साखर, तूप सगळं तुम्हाला देते. अरण्यात जा, 3 दगड मांडा, तिथे काय करा, स्वतः शिरा करा. आणि काय करणार बिचारी पतिव्रता, आत्ताची असेल तर डिव्होर्स केली असती. पण नाही, ती पतिव्रता होती. ती पतिव्रता होती, त्यामुळे ती बिचारी, बर का, तिने सगळं सामान त्याला दिलं. हे रवा घे, तूप घे, हे घे, भांड घे, पातेलं दिलं, सगळं चमचे दिले, थाळी दिली, सगळं. जा म्हणले, तिथं 3 दगड मांडा आणि काय करा, पोटभर शिरा खा. हा जातो तिथं, आणि वरून इंद्र आणि वरुण बघत असतात ते सगळं, बर का. म्हणजे किती दुष्ट आहे पहा, म्हणजे हा जो स्वतःसाठीच काय करतो, अन्न शिजवतो, त्याला चोर म्हणावं असं मी नाही म्हणत. भगवान कृष्णाने ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कुठं? भगवद्गीतेत. स्तेन एव सहा. त्याला काय म्हणावं? चोर म्हणावं. कारण आपण जे अन्न घेत असतो, ते अन्न आपल्यापर्यंत येण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले असतात. आपल्याला कळत नाही ते. तर इंद्र आणि वरुण हे बघत असतात. त्या देवता आहेत, त्या सृष्टीचक्राशी संबंधित असलेल्या, तुमच्या आमच्या कर्मावर नजर ठेवणाऱ्या देवता आहेत. त्यांना वैश्वदेव देवता म्हणतात. आपण जे वैश्वदेव हवन करतो त्याच्यामध्ये त्यांना आहुती द्यायची असते. इंद्राय स्वाहा इंद्राय नमः, वरुणाय स्वाहा वरुणाय नमः, त्यांना द्यावं लागतं ते सगळं. मग ते लक्ष ठेवत असतात. ते पाहतात, अरे असं आहे काय म्हणली. आणि मग ते हा तिथे जातो. कुठे? अरण्यात जाऊन सुरू करतो की शिरा करायला. आणि हे 2 भिक्षुकाचं रूप घेतात, कट, आणि तिथं उपस्थित राहतात. आणि ते म्हणतात, शेठजी बुवा काय करायला लागलात म्हणली. काय करीत आहात? अरे वा, वास तर फार छान यायला लागलाय म्हणले. हा इतका चडफडतो. इथं का थांबलात म्हणले. अहो काही नाही म्हणले, आम्ही लांबून आलेलो आहोत, थोडं पाणी प्यायला देता का म्हणाला. तो म्हणे, हो पाणी घ्या म्हणे. तरी एक मडक्यातलं पाणी आदळतो त्यांच्याकडे, घ्या म्हणतो. अहो म्हणले, नुसतंच पाणी कसं प्यायचं, पाणी प्यायला काही आधार नको का म्हणले. बघा कसं आहे. वा, शिरा होतोय वाटतं. तो म्हणला. आणि मग काय, हा काय करतो, 2 पत्रावळी घेतो, चडफडत काही ना, थोडं एवढं एवढं त्यांच्या ह्याच्यामध्ये वाटतो. आणि ते काय करतात, खातात. खाल्ल्यानंतर अहो अजून थोडं द्या की म्हणतात. अजून थोडा द्या, अजून थोडा द्या. हा तडफडतोय, तडफडतोय. त्या मूर्खाला एवढं लक्षात येत नाही की ते पातेलं रिकामं होत नसतं. हा वाढतोय, ते खाता आहे, आणि तो शिरा त्या पातेल्यातला रिकामा होत नाहीये. पण आत्मकेंद्रित स्वार्थी मनोवृत्तीमुळं त्याला समोर दिसणारं ते दिव्य कृत्य, ती दैवी घटना, त्याचं तात्पर्य सुद्धा कळत नाही. इतका माणूस काय होत असतो, स्वार्थानं बुद्धिहीन होत असतो. काय म्हणायचं याला? बुद्धिहीन होणं. माझं म्हणणं समजतं का? मग तो म्हणतो, आता गप्प बसा की म्हणतो, किती खायला लागलात. तर ते म्हणतात, हो आम्ही पोटभर खाल्लं, आता तू बघ किती खातोस म्हणा. तू किती खातोस पहा. आणि हा बसतो तिथे खायला, बर का. आणि शिऱ्याची चव त्याला लागतच नाही. काय लागत नाही? काय खाण्यासाठी आला होता?
शिरा, आणि चव काही शिऱ्याची लागतच नाही. तो म्हणतो, हे काय केलेलं आहे? हा किती गोड आहे म्हणली शिरा, तू आम्हाला इतका खाऊ घातलास. हा खातो आहे, पण काय लागत नाही, शिऱ्याची चव लागतच नाही. उचलतो आणि पातेलं काय करतो, बाजूला फेकून देतो. का म्हणले? जे सुख तुला इतकं प्रिय होतं त्याला बाजूला का सारलंस? का? कारण ते सुख तुला एकट्यानंच भोगायचं होतं, की ज्याच्यावर इतरांचा नव्हे, इतर जाऊ दे, तुझ्या मुलाबाळांचा काय होता अधिकार होता. त्यांना सुद्धा तू सुख देत नाहीस, ते सुख भोगण्याचा तुला काय नाही, अधिकार नाही. कोण हो म्हणले? त्याला शाप देतात. गवतातला टोळ हो म्हणे. टोळ माहिती ना तुम्हाला? टोळधाडे टोळ असतात बघा. हा, किडा असतो ना टोळ म्हणून, जे ह्याच्यावर बसतात धान्यावर, आणि धान्य काय करतात, कुरतडून काढतात. त्याला टोळधाड आली म्हणतात बघा. शाप देतात. काय हो? टोळ हो म्हणले आणि धान्य कुरतडत जा, हेच तुझ्या नशिबात म्हणले. लक्षात ठेव. आणि असा तो टोळ झालेला शेवटी साधू संत दयावंत असतात बाबा. नारद ऋषींच्या विणेवर जाऊन बसल्यानंतर ते बोलू लागतात, काय शेटजी बुवा, की नाही टोळ झाला वाटतो म्हणले. लोक नीट ऐका मी काय बोलतो. मग काय करू म्हणले? जा म्हणले. नारद महर्षी म्हणतात, जा कामाख्या देवी, हे कुठं घडलेली कथा आहे, तिथे कामाख्या गुवाहाटीला जा, तिथे शरण जा त्या मातेला म्हणले. ती क्षमा केली, तिने जर क्षमा केली तर या योनीतून बाहेर पडशील. जातो आणि तिथे प्रार्थना करतो आणि त्या टोळाच्या जन्मातून त्याला काय होते, मुक्ती. तो दिवस कोणता होता? तो हाच आजचा. तेव्हा या दिवसाचं हे जे काही तात्पर्य आहे, ते केवळ एक दोन कुंभ काहीतरी केले आणि ते देवाला अर्पण केले एवढं नाहीये. आजच्या दिवशी तुम्ही आम्ही सर्वांनी एक सत्य आपल्या बुद्धीमध्ये रुजवावं, की या जगात आपल्याला सुखी व्हायचंय, पण सुखी होणं हा केवळ आपलाच अधिकार नाहीये. इतरांना सुख देत 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 आपण काय व्हावं, सुखी व्हावं. माझ्या माहितीतली एक पतिव्रता स्त्री होती बर का. ती रोज रात्री काय करायची, प्रार्थना करायची. काय म्हणायची ती, की देवा या जगातील सगळ्यांना काय ठेव, सुखी ठेव. मग मी एके दिवशी त्या पतिव्रता स्त्रीला विचारलं, तू स्वतःसाठी काही मागतच नाहीस की? तेव्हा ती काय म्हणाली, सगळ्यांमध्ये माझा समावेश होतोच की म्हणली ती. सगळ्यांमध्ये काय होतं, हा, म्हणून मी भक्त देवाला एवढंच म्हणते, देवा या जगातील सगळ्यांना काय ठेव, सुखी ठेव. मग आता मला माझ्यासाठी वेगळं सुख मागण्याची काही नाही, आवश्यकता नाही. या आत्मकेंद्रित मनोवृत्तीतून बाहेर पडावं म्हणून आपल्या शास्त्रकारांनी या दिवसाची काय केली, योजना केली. हे या दिवसाचं काय आहे, महत्व आहे. इथे मी थांबतो. तुम्ही माझं हे प्रवचन ऐकून घेतलं याबद्दल तुमचे आभार मानतो. इथल्या विश्वस्त संस्थेचेही आभार मानतो आणि इथे थांबतो. श्रीमन्नारायण. आजच्या दिवसाचं महत्व आपल्याला काही माहीत नव्हतं. इतकं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाने काय करावं, आपल्याला किती अपराध होतात, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अगदी सोपा उपाय आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेला आहे. आणि पहा, माझ्या दृष्टीने सांगतो मी, आपण कुंभमेळ्यात गेलेलो नाही, फार कमी लोक गेले असतील. आपल्याला हे जे काही आपल्याला अमृत ऐकायला मिळतं, हाच आपला कुंभमेळा आहे असं आपण मी म्हणतो बरं का. आपण सर्वांनी काय म्हणता पहा, आपल्याला हा झालेला कुंभाभिषेकाचा आहे. तसं आपण आता लोकांना वाटतं की आपण मी गेलो नाही कुंभमेळ्याला, कसं व्हायचं मी.
मला काही कारणास्तव जाता आलं नाही. पण जे आज हे वाणी ऐकले, हे जे रहस्य ऐकलं, हे काही कुंभमेळ्यापेक्षा कमी नाही. आहे का कमी कोणाला? नाही ना. हे आपण कुंभमेळ्यात स्नान केल्याचं पुण्य मिळालं आपल्याला. मी सर्वांकडून गुरुदेवांना विनंती करतो, असेच वारंवार आपल्या कालिका मंदिरामध्ये गुरुदेवांचं दिव्य मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभावं अशी मी विनंती करतो. आणि आमच्या निलगार संस्थेचे ट्रस्टी साहेब त्यांना बोलायला माईक देतो. श्री दुर्गादेवी कृपांकित सप्तमी. हे काय होतं, 3 वर्षापूर्वी आम्हाला काही माहित नव्हतं. सद्गुरूंनी 3 वर्षापूर्वी सूचना केली आणि सर्वस्वी त्या दिवशी पूर्णपणे त्यांनीच खर्च सोसून हा कार्यक्रम सुरू केला. आणि असले गुरु कोणी भेटत नसतात. सगळे गुरु दक्षिणा किती देता म्हणून विचारतात, परंतु हे सद्गुरू तसे नाहीत. हे सद्गुरू आपल्याला सतत मदत करणारे आहेत. आणि विशेष सांगतो, आजच्या प्रसाद वाटपात सुद्धा सद्गुरूंचा सहभाग आहे. बघा आपण किती पुण्यवान, म्हणजे सद्गुरूकडून आपल्याला पुण्य लाभत आहे. आणि सद्गुरू हे आपल्याला प्रवृत्त करत आहेत की तुम्ही देवीकडे लीन व्हा आणि तुमचं अजून कल्याण होईल, असं आपल्याला सतत आशीर्वाद देत असतात. आणि आज आम्ही 3 दिवसापूर्वी सद्गुरूंना विनंती केली, त्याप्रमाणे आज आले. आणि खरोखरच आज भरपूर वेळ देऊन आज फक्त प्रवचन असं केले नाही की सर्वांना हसायला सुद्धा लावले. आणि खरोखरच आजचं एक वेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि हे सद्गुरूकडूनच शक्य आहे आणि हे लाभलं. आम्ही भाग्यवान समजतोय. आणि सद्गुरूंनी आज येऊन आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल निलगार ज्ञाती संस्था कालिका मंदिर देवस्थानतर्फे मी कायम विश्वस्त आभार व्यक्त करतो. आणि आमच्या संस्थेकडून आणि आपण जे प्रसाद केलो ते सद्गुरूंना मी अर्पण करतो आहे. कृपया सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी ज्या ठिकाणी बसलेला आहे तिथून बसा. समोरच्या लोक बसून घ्या, मागच्या लोकांना दिसेल. सर खाली बसा. श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ श्री पादुकायै नमो नमः. सर्वांनी जिथे बसला तिथूनच श्री गुरुदेवांना मनोमन नमस्कार करा. गुरुदेव सगळ्यांना आशीर्वाद देतो. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी. ओंकारात्मक शब्द ब्रह्ममय काल भैरव स्वामी. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी. महामंत्रमय जयध्वनि प्रिय काल भैरव स्वामी. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी. हानि वृद्धि सुख दुःख द्वंद्व पर काल भैरव स्वामी. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी. काल सर्प भय दर्शक रक्षक काल भैरव स्वामी. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी. लास्य नर्तना सक्त भैरवी शक्ति समाश्रय स्वामी. जय जय काल भैरव स्वामी, जय जय काल भैरव स्वामी.